सिया गोयल हाय प्रोफाईल केस सगळ्यांनी ऐकली आहे. त्याला बरेच दिवस झालेत, पण नवीन-नवीन खुलासे त्यामध्ये होत आहेत. पण मला एक विशेष वाटतं, की एवढं तुम्ही तुमच्या स्वतःच्या वडिलांच्या इज्जतीसाठी किंवा स्वतःच्या प्रेमासाठी पुढच्याचा जीव तुम्ही किती काडीमोल समजताय. म्हणजे तुम्ही पळून गेले तर तुमच्या वडिलांची इज्जत जाते आणि तुम्ही खून केला तर तेव्हा इज्जत जाणार नाही, तेव्हा बदनामी होणार नाही आणि कितीही लपवण्याचा प्रयत्न केला ना, तर सत्य उघड होतं म्हणजे होतंच. आणि त्यामध्ये अजून असे खुलासे होत आहेत, की त्याला टक्कल होतं, तो विंग म्हणजे घालत होता. तर तिला तो आवडत नव्हता. अरे आवडत नव्हता तू तोंडावर सांगायचं होतं, पण मारून टाकणं हा काय म्हणजे जीव एवढा काय किती कवडीमोल झालेला आहे पुरुषाचा जीव. त्याच्या आई-वडिलांनी त्याला किती प्रेमाने वाढवलेलं असेल, किती त्यांच्या तो काळजाचा तुकडा असेल आणि तू एका क्षणात सगळं उद्ध्वस्त करून टाकलेला आहे. आणि मला अजून एक विशेष वाटतं, की पुढचाही एवढा अकंठ कसं काय बुडालेला असतो, पुढच्यावर एवढा तरी विश्वास कसा ठेवायचा? पहिल्यांदा हा प्रयत्न झालेला होता. फर्स्ट टाईम जेव्हा ती लोहगडावर त्याला घेऊन गेली होती, तेव्हा तिने त्याला ढकललेलं होतं. तुम्हाला संशय येत असेल किंवा थोडंफार तर आपल्याला कानगुण लागते पुढच्याच्या देहबोलीवरून, पुढच्याच्या सगळ्या एक्सप्रेशन्सवरून, की पुढचा व्यक्ती आपल्याला खरंच तेवढा म्हणजे तशा टाईप आपण जसं करतोय तसं करतो आहे का? किंवा त्याच्या मनात खरंच आपण आहोत का? ही एकदम म्हणजे सहज समजण्यासारखी गोष्ट आहे, पण नाही येत, समजत नाही या गोष्टी. पण मला असं वाटतं, की एखाद्याचं मरणच असतं बाबा हे, असं मी म्हणू शकते. कारण पहिल्यांदा प्रयत्न झाला होता तेव्हा लक्षात यायला हव्या होत्या किंवा तिच्या बऱ्याचशा गोष्टी आता घरच्यांकडून खुलासे होत आहेत, त्याच्या केतनच्या बहिणीकडून खुलासे होत आहेत, वडिलांकडून खुलासे होत आहेत. तर तुम्ही एवढी संशयास्पद जर पुढची मुलगी आहे किंवा तिचं बिहेवियर चांगलं नाही आहे, तर तुम्ही हे नातं वाढवायला पाहिजे नव्हतं. कारण या बायका ज्या असतात त्या मूर्ख झालेल्या असतात. मूर्ख इन द सेन्स त्यांना कोणत्याच गोष्टीची किंमत नसते. त्या कोणत्या जगात जगतात मला कळत नाही. डायरेक्ट पुढच्याचा जीव घ्यायचा म्हणजे मला कळतच नाही बाबा, की तुम्ही जीव कसं काय घेता? फक्त लग्नाला तुम्ही नकार देऊ शकत नाही आणि जीव घेऊ शकता. एवढी मोठी गोष्ट आहे, की लग्नाला नकार देणे एवढी मोठी गोष्ट आहे? बिलकुलच नाही. बिलकुलच नाही. आणि तुमच्या म्हणजे तुम्ही जेव्हा नकार देणार तेव्हा फक्त तुमच्या सोसायटीत, तुमच्या कम्युनिटीत ते उघड होईल. पण जेव्हा तुम्ही हत्या करता तेव्हा पूर्ण देश तुम्हाला बघतोय. सगळ्या देशात तुमचा गाजावाजा होतोय आणि पुढच्याचा जीव तर गेला. म्हणजे तो तर कधी भरून निघणार नाही आहे. त्याच्या घरच्यांची काय झीज झाली आहे ती कोणी समजूही शकत नाही. आणि तो जो एक निर्दोष व्यक्ती असतो, तो हकनाक त्याचा बळी जातो. हे ज्याच्या घरच्यावर बेतली आहे त्यांनाच हे समजू शकतं. आपण फक्त बोलू शकतो, म्हणू शकतो किंवा आपण फक्त आपल्या भावना व्यक्त करू शकतो. पण खरंच ती केस आल्यापासून किती मूर्खपणाचा कळस आहे हा, या गोष्टी जाणवायला लागतात. आणि एक केस नाही, अशा ही पहिली केस नाही. याआधी पण ड्रमवाली केस घडलेली आहे. आत्ता थोड्या दिवसापूर्वी ती भोपाळ मध्य प्रदेशची केस घडलेली आहे, सूर्यवंशीची. आणि आत्ता ही. म्हणजे त्यांना कळत नाही का म्हणजे तुम्ही मागचा काहीतरी इतिहास ठेवत जा ना, की तुम्हाला माहिती आहे की तुम्ही एखाद्याची हत्या केली तर तुम्ही म्हणजे पकडल्या जाणारच आहात. तरी तुम्ही तुमची बुद्धी भ्रष्ट होते का? तुम्ही असं कसं काय करू शकता? भयंकर आहे बाबा, भयंकर आहे. काय-काय रोज ऐकायला मिळेल. आणि खरं ना ती हाय प्रोफाईल केस असल्यामुळे सारखं किंवा त्याच गोष्टी डोक्यात येत आहेत. एवढ्या कोटींचा मालक जर असा किड्यामुंगीसारखा मारला जाईल, तर सामान्य लोकांची काय गोष्ट आहे. आजकाल लोकं लग्न करायला भीत आहेत आणि मला तर असं वाटतं, की ही लग्न व्यवस्था जी आहे ना, ती जुगार झाला आहे, जुगार. म्हणजे ज्याचा सट्टा लागला ना किंवा ज्याचं लागलं, ज्याचं लक आहे, तो आहे बाबा. नाहीतर हे सगळं कोणत्याच गोष्टीची गॅरंटी राहिलेली नाही आहे आता. आणि नात्यागोत्यात आपण आधी म्हणायचो, की नात्यागोत्यातली मुलगी ओळखीची असते, पाळखीची असते किंवा सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या असतात. आणि या केसमध्ये तर सिया गोयल आणि जो केतन आहे त्यांचं फॅमिली रिलेशन होतं म्हणून त्यांनी ती मुलगी चूज केलेली होती. ओळखीचेच लोक असे करतायत आजकाल. तर अनोळखींचा काय भरोसा? तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.